गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू डे 50 ऑफ दिवसभर विथ अंकित. कालचा दिवस एक नंबर गेला, फुल ऑफ धमाल, फुल मस्ती, फुल मेमरीज. आणि अजून पण आम्ही अलिबाग मध्येच आहोत. आज आहे संडे आणि क्रिकेट नाही असं तर होऊ शकत नाही. डायरेक्ट बीच वरती क्रिकेट स्टार्ट. चिडाचिडी एवढी तर काही विचारूच नका. आउट झाल्यावरती सगळे अंपायर बनत होते, पण हेच मुवमेंट नंतर सगळ्यात जास्त आठवतात. क्रिकेट खेळून आम्ही सगळे रूम वरती आलो, मस्त फ्रेश झालो, नाश्ता केला. बाकी सगळे रमी खेळण्यात बिझी होते आणि मी बेबी क्या कर रही हो? मेरे बाबू ने खाना खाया. नंतर खूप सारे आठवणीच घेऊन, खूप सारे कांड करून, खूप सारे पैसे हारून पत्त्यामध्ये आम्ही निघालो सर्व घरी जायला. रस्त्यात आम्हाला दिसले अलिबागचे हापूस आंबे. मग काय, सर्वांनी पेटी भरून भरून आंबे घेतले आणि आम्ही टेस्ट पण केली. चांगला आहे रे आपण. मस्त आहे. एवढे आंबे घेतले की गाडीत बसायलाच जागा नव्हती आणि हा दादा तर आंब्याची पेटी सोडतच नव्हता. त्याला वाटलं माझे आंबे कोणतरी चोरी करून घेऊन जाईल. नंतर आम्ही थांबलो आम्रवन रेस्टॉरंट मध्ये जेवायला. अलिबाग मध्ये फेमस म्हणजे फिश, तर सगळ्यांनी मागवली सुरमई थाली आणि टेस्ट भाई एक नंबर. असं वाटत होते की प्लेट संपूच नाही. मस्त जेवण आम्ही फायनली पोहोचलो घरी. कैसा लगा पिकनिक? बस मजा आया एकदम. मजा आया. नाम लिया अलिबाग से. आठवणी घेऊन आला भाऊ. आता डायरेक्ट लग्नाला भेटूया. बाय. फायनली घरी येऊन 2 दिवसानंतर मस्त आंघोळ केली आणि फ्रेश झालो आणि नंतर एक कप मस्त गरम गरम चाय आणि चाय पिऊन मग थोडंसं झोपलो, कारण 2 दिवस प्रॉपर झोप झालीच नव्हती. थोडासा आराम करून नंतर उठून डायरेक्ट गेलो किचन मध्ये बघायला की माझी मॉम काय करते. तर मॉमने आज बनवलेली फिश करी. भाई साफ काय लाईफ आहे माझी. 2 दिवसापासून मस्त फिश खातोय आणि आज घरी पण फिश एक नंबर. मग काय मस्त पोट भरून जेवलो, पण जेवल्यानंतर भाई आज पोट जरा जास्तच गच्च झालं होतं. मग काय हा जिरू प्यावंच लागणार आपल्याला. आणि हो, थँक्यू सो मच टू ऑल द बॉईज. बॅचलर पार्टी ही फक्त ट्रिप नव्हती, ती एक मेमरी होती जी आयुष्यभर आता लक्षात राहणार आहे. लवकरच भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि दिवसभर विथ अंकित बघत राहा.